मी शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. दीन दयाळा दर्शन दे रे, दीन दयाळा दर्शन दे रे. व्याकुळ अति मी झालो, व्याकुळ अति मी झालो. शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. काही सुचेना काही रुचेना, काही सुचेना काही रुचेना. मनी खिन्न मी झालो, मनी खिन्न मी झालो. शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. दीन दयाळा दीनावरिया, करुणा कर रे प्रभु राया. दीन दयाळा दीनावरिया, करुणा कर रे प्रभु राया. चातक आम्ही तूच दयाघन, कृपारुष्टी कर प्रभु राया, प्रभु राया. दीन दयाळा दीनावरिया, करुणा कर रे प्रभु राया. प्रकाश तुझी या जगताचा, पाप तमाहर प्रभु राया, प्रभु राया. दीन दयाळा दीनावरिया, करुणा कर रे प्रभु राया. पथमुक्तीचा शांती सुखाचा दाव जगाला प्रभु राया, प्रभु राया. दीन दयाळा दीनावरिया, करुणा कर रे प्रभु राया. मुक्ती दे येशूना, शांती दे येशूना. मुक्ती दे येशूना, शांती दे येशूना. येशू दयेचा पार सागर, येशू दयेचा पार सागर. येशू दाता महान, येशू दाता महान. मुक्ती दे येशूना,
शांती देई येशूना मुक्ती देई येशूना शांती देई येशूना धरणीवर तू जन्म घेतला धरणीवर तू जन्म घेतला क्रूसावर दिलास तू प्राण क्रूसावर दिलास तू प्राण मुक्ती देई येशूना शांती देई येशूना मुक्ती देई येशूना शांती देई येशूना माझ्यावर येशू कर तू कृपा माझ्यावर येशू कर तू कृपा मी आहे पापी महान मी आहे पापी महान मुक्ती देई येशूना शांती देई येशूना मुक्ती देई येशूना शांती देई येशूना करुणा कर प्रभु पाप निवार तू तर मुझा तारणहार करुणा कर प्रभु पाप निवार तू तर मुझा तारणहार पापी जनांचा मित्र असे तू पाप विनाशा जगी आला तू तारण करता तू सर्वांचा तूच उघडिले स्वर्गद्वार करुणा कर प्रभु पाप निवार तू तर मुझा तारणहार करुणा कर प्रभु पाप निवार तू तर मुझा तारणहार मार्ग सत्य नी जीवन तुझी पतितांसाठी खिळला क्रूसी तुझी चरणी घेता धाव दुःखांचा होई संहार करुणा कर प्रभु पाप निवार तू तर मुझा तारणहार करुणा कर प्रभु पाप निवार तू तर मुझा तारणहार जुबली वर्षानिमित्तानं आजच्या संध्याकाळी प्रार्थनामय वातावरणात जमलेल्या पापडी डिनरी विभागातील सर्व धर्मगुरू धर्मभगिनी
सर्व श्रद्धावंत यांचे पापडी डिनरी व रमेदी धर्मग्राम यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. ख्रिस्ताच्या आत्म्या सुधारी मला, ख्रिस्ताच्या काया तारी पाप्याला, ख्रिस्ताच्या रक्ता व्यापी चित्ताला, रुधीच्या तोया धुवं मंगला, ख्रिस्ताच्या दुःखा सांतवी मला, येशू दयाळा ऐका शब्दाला, खुशी तुझी या झाकी दुःख्याला, वियोग तुझा न हो मजला, शत्रुपासूनी रक्षी दुर्बळा, मृत्यू समयी संबोधी मला, मी स्वर्गीयावे आज्ञा दे मला, पवित्र संगे गावे तुझला. जुबली वर्षानिमित्तानं आजच्या संध्याकाळी प्रार्थनामय वातावरणात जमलेल्या पापडी डिनरी विभागातील सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व श्रद्धावंतांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ आदरणीय बिशप थॉमस डिसोजा आपणामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी पापडी डिनरीचे डीन फादर विजय आल्मेडा यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन बिशपांचे स्वागत करावे. बिशपांचे स्वागत होत असता आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जुबली वर्षानिमित्तानं तीर्थयात्रेची सुरुवात रमेदी माता तीर्थस्थानातून होत आहे. आजच्या तीर्थयात्रेचा हेतू, उद्दिष्टे व आयोजन याविषयी प्रस्तावना करतील फादर रॉबर्ट गोन्साल्विस. मी फादर रॉबर्ट गोन्साल्विस यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना करावी. तीर्थयात्रेची आपल्या भारत देशाला एक महान परंपरा आहे. तीर्थयात्रा ही पापमुक्तीसाठी, भगवंताचा कृपाशीर्वाद मिळविण्यासाठी व तो मिळाल्यानंतर परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी व नवस फेडण्यासाठी केली जाते. त्या दृष्टीने तीर्थयात्रा म्हणजे परमेश्वरावरील आपल्या प्रेमाची, श्रद्धेची व नितांत भक्तीची अभिव्यक्ती असते. ती एक साधना असते परमेश्वराला संतुष्ट करण्याची, उर्मी असते त्याच्या जवळ जाण्याची आणि तळमळ असते त्याला भेटण्याची. तीर्थयात्रा हे एक प्रतीक असते परमेश्वराने आखून दिलेल्या आदर्श पण खडतर मार्गावरून त्याच्या संगतीने चालण्याचे. ते आव्हान असते आपल्या नेहमीच्या
अंगवळणी पडलेल्या जीवनातील निराशा व शिथिलता झटकून नव्या उमेदीने व नव्या ऊर्जेने उठण्याचे, ख्रिस्तावर विसंबून निर्धाराने पुढे जाण्याचे. अशी ही तीर्थयात्रा नेहमी आत्मिक उन्नतीसाठी केली जाते. म्हणूनच तो एक शारीरिक प्रवास नसून ती एक आध्यात्मिक वाटचाल असते. म्हणूनच तीर्थयात्रेत केवळ नियोजित स्थळी पोहोचणे इतकेच महत्त्वाचे नसते, तर तो संपूर्ण प्रवासही महत्त्वाचा असतो. कारण त्यात नेहमीच्या स्थानावरून उठणे, परमेश्वरावर भरवसा ठेवून निघणे असते, सर्वांना सोबत घेऊन चालणे असते, प्रवासादरम्यान भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत व प्राणीमात्रांत परमेश्वराचे रूप पाहणे असते, प्रवासातील कठीण काळात परमेश्वराचे प्रेम अनुभवणे असते व अंती मोक्षाप्रत पोहोचणे असते व परमेश्वराला, भगवंताला भेटणे असते. म्हणूनच पोप फ्रान्सिस श्रद्धावंतांना या ज्युबिली वर्षात स्थानिक, प्रादेशिक व अगदी जागतिक पातळीवरही तीर्थयात्रा करण्याचे आवाहन करतात. कारण ही तीर्थयात्रा म्हणजे नुसता प्रवास नसून प्रयत्न आहे. प्रयत्न आहे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, हाक आहे मानवतेच्या उपयोगी पडण्यासाठी, साधना आहे देवाशी जवळीक साधण्यासाठी आणि संधी आहे देवाचा दयाळूपणा अनुभवण्यासाठी. आपापल्या धर्मग्रामात, स्थानिक पातळीवर, शेजोळात वा कुटुंब गटात अगोदर सूचित केल्यानुसार ज्युबिली क्रुसाच्या सानिध्यात एव्हाना अनेक धर्मग्रामात तीर्थयात्रा सुरू झाल्या आहेत व प्रार्थना, पश्चाताप, प्रेम, सेवा व त्याग ह्याद्वारे आपली ख्रिस्ती श्रद्धा अधिक सखोलपणे जगण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत. आज धर्मप्रांतीय पातळीवर आयोजित करीत असलेली ही तीर्थयात्रा म्हणजे आपल्या इतर सर्व बांधवांसाठी आपल्या ह्याच ख्रिस्ती श्रद्धेचे प्रखट जाज्वल्य प्रकटीकरण आहे. जगात सर्वत्र अशांततेचे वातावरण असताना, मानवतेवर सर्व बाजूंनी नैसर्गिक, सामाजिक व वैयक्तिक आघात होत असताना, सगळीकडे दुःख, द्वेष व निराशा पसरलेला असताना, पुनरुत्थानावर विश्वास ठेवून ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार चालणारे आम्ही आशेचे तीर्थयात्री आहोत. आपल्या महान भारत देशात सर्व जाती धर्माच्या व पंथांच्या लोकांसमोर गुण्यागोविंदाने, सलोख्याने व सामंजस्याने राहणारे आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. वंचितांच्या साह्यासाठी, दुर्बलांच्या रक्षणासाठी, गरजवंतांच्या सेवेसाठी, सामाजिक न्यायासाठी, सर्वांच्या उद्धारासाठी व जागतिक शांततेसाठी झटण्यास, त्यासाठी नीतीचे, शांतीचे व प्रीतीचे आदर्श व त्यागमय जीवन, ख्रिस्ती जीवन जगण्याची इच्छा बाळगणारे आम्ही पथिक आहोत, असा दिलासादायक संदेश देणे हेच आजच्या या तीर्थयात्रेचे प्रयोजन आहे. धन्यवाद फादर रॉबर्ट. जुबली वर्षानिमित्तानं या प्रार्थनामय वातावरणात जुबली प्रार्थना करण्यासाठी सिस्टर स्मिता यांना विनंती करण्यात येत आहे. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, ह्याच्या ठायी तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची
सतत मशागत करणाऱ्यामध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी ह्याची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करोत. दृष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. येत्या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्ग राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. आमेन. देव शब्दाचे महत्त्व ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या जीवनात खूप महान आहे. देव शब्द ऐकण्यासाठी आपल्या हृदयाचे अंतःकरणाचे दरवाजे उघडे करूया. यशयाच्या पुस्तकातून घेतलेले आजचे वाचन. प्रभू भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रभूचा शब्द. जुबली वर्षाच्या निमित्तानं या वातावरणात आणि या प्रवासात बिशप थॉमस डिसोजा आपणास संदेश व नंतर आशीर्वाद देतील. Faith is a treasure to be shared with joy. विश्वास हा असा खजिना आहे की जो आपण आनंदाने एकमेकांना दिला पाहिजे. आणि म्हणूनच या तीर्थयात्रेच्या प्रवासामध्ये आपण अशाच प्रकारचा श्रद्धेचा हा प्रवास करणार आहोत. या प्रवासामध्ये आपण आपल्या श्रद्धेची साक्ष देणार आहोत. आणि या श्रद्धेच्या साक्षीमध्ये पोप फ्रान्सिस म्हणतात, आपल्याला आदर्श आहे पवित्र मरियेचा. देवदूताचा निरोप मिळाल्यानंतर तिने होकार दिला आणि तिच्या श्रद्धेच्या प्रवासाला, तीर्थयात्रेला सुरुवात झाली. काल्वारीच्या टेकडीपर्यंतच नव्हे तर पवित्र आत्म्याच्या आगमनापर्यंत हा तीर्थयात्रेचा प्रवास पवित्र मरियेने श्रद्धेने केला आणि तिने त्या श्रद्धेची वाटणी आनंदाने दुसऱ्यांना दिली. आपल्याला देखील तशाच प्रकारे या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आशेची नवीन क्षितिजे शोधून काढायची आहेत. Faith, hope and peace have got new horizons, and we need to discover these new horizons through this pilgrimage. या सर्व प्रवासामध्ये पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात, we need to have a synodal style. आपण सहप्रवासाचा मार्ग अवलंबिला पाहिजे. आणि या सहप्रवासाच्या मार्गामध्ये, सिनेटच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलेलं आहे, डिसन द होली स्पिरिट.
पवित्र आत्म्याची पारख करा. पवित्र आत्म्याची पारख केल्याने निश्चितच आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटले जातात. पोप म्हणतात, गॉड्स इनिशिएटिव्ह्ज सरप्राइजेस अस. परमेश्वर जेव्हा पुढाकार घेतो तेव्हा तो आपल्याला आश्चर्यकारक करतो, आपल्याला जणू काही विस्मयामध्ये नेतो. या तीर्थ प्रवासाच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला अशाच प्रकारे पवित्र मरियेचा आदर्श समोर ठेवून तिच्या जीवनातील जे 7 दुःख आहेत त्या दुःखांतून मार्गक्रमण करीत विस्मयाचं आश्चर्याचा अनुभव घेऊन आशेचं जीवन जगायचं आहे. आशीर्वादासाठी आपण उभे राहूया. ज्यांना शक्य असेल त्यांनी गुडघे टेकायचे आहेत. प्रभू म्हणतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. त्याच विश्वासाने आपण आशीर्वादाची याचना करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. नावाय राष्ट्र जीवानी लोक पावते प्रज्ञा तुझ्या वचनांत. विखुरलेल्या दुर्बल पुत्र कन्यास कवसे निवास तव प्रिय पुत्रा. सौम्यनि सहनशील आशोदय सकला रक्षील. स्वर्गनिधरा पुनर्निर्मियली जीवनात्मा फुंकुनी केलेसी मुक्त. देव प्रसवे पुत्र मनुज केले सर्वांसाठी. सापडे जयाना मार्ग तया.
भाविकांचे हार्दिक स्वागत. बिशप महाशय आपल्या सर्वांना ज्युबिली क्रुसाच्या द्वारे आशीर्वाद देतील. ज्युबिली क्रुसाला मानवंदना देण्यासाठी सांडोर दिनडीतून जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. ही शेतीची तीर्थयात्रा आहे. या तीर्थयात्रेद्वारे आपल्याला परमेश्वराची विशेष कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि मला आपल्याला सुनायचं आहे की आपण मानव दाखवायचं आहे, हात जोडायचे आहेत आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी शांतपणे प्रार्थना करायची आहे. प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या धर्मधर्मावर, संपूर्ण धर्मप्रांतावर राहावा. विशेष करून सांडोर दिनडीतील सर्व लोकांवर असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. बंद भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाका. देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदा राहो. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. करी तो मी
सर्व श्रद्धावंतांचे हार्दिक स्वागत. ज्युबिली क्रुसाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या निर्मळ डिनरीतील सर्व श्रद्धावंतांचे हार्दिक स्वागत. आता बिशप महाशय आपल्याला आशीर्वाद देतील. आपण क्षणभर शांत राहायचं आहे. निर्भय डिनरीतील सर्व भाविकांसाठी तसेच सर्व कुटुंबासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. ही आपली तीर्थयात्रा आहे. जरी तुम्ही जागेवर उभे राहिले तरी ती प्रार्थना आहे आणि म्हणून सर्वांनी शांत राहायचं आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपण आपल्या माना वाकवायच्या आहेत आणि परमेश्वराकडे आशीर्वादासाठी प्रार्थना करायची आहे. Bow your heads and pray for God's blessing. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हार्दिक स्वागत. ज्युबिली क्रुसाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या नरदेश धर्मग्रामातील श्रद्धावंतांचे हार्दिक स्वागत.
सर्वांनी कृपया क्षणभर शांत राहा. बिशप आपल्याला आशीर्वाद देतील. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपल्या माना वाकूया. स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे आपल्या धर्मप्रांतासाठी, आपल्या डिनरीसाठी, आपल्या डिनरीतून प्रत्येक पॅरिससाठी प्रार्थना करूया. पवित्र आठवड्यामध्ये, श्रद्धेच्या आठवड्यामध्ये आपण उद्यापासून प्रवेश करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर, मरणावर, पुनरुत्थानावर चिंतन करीत असताना पवित्र मरियेप्रमाणे आपल्याला जीवन जगण्यास कृपा आणि शक्ती लाभावी म्हणून प्रभूकडे याचना करूया, आशीर्वादाची मागणी करूया. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सदा राहो. प्रभूच्या गौरव असो आता आणि सदा सर्वदा. सर्व समर्था अनादि अनंता, सर्व समर्था अनादि अनंता, स्तवितो मी याजना, हो स्तवितो मी याजना. प्रभुवरा वंदन माझे तुला, प्रभुवरा वंदन माझे तुला. वंदन माझे तुला, प्रभुवरा वंदन माझे तुला. निर्मियले तू अवनी आकाश, चंद्रनी तारे, सूर्यप्रकाश. निर्मियले तू अवनी आकाश, चंद्रनी तारे, सूर्यप्रकाश. करणी तुझी न्यारी न्यारी, करणी तुझी न्यारी न्यारी. थांगन से तिजला, हो थांगन से तिजला. प्रभुवरा वंदन माझे तुला, प्रभुवरा वंदन माझे तुला. वंदन माझे तुला, प्रभुवरा वंदन माझे तुला. सर्व जगाचा तू तर स्वामी, तुझ हाक मारितो बापा म्हणूनी. हो सर्व जगाचा तू तर स्वामी, तुझ हाक मारितो बापा म्हणूनी. तुझी आवाजुनी जाऊ कुठे मी, तुझी आवाजुनी जाऊ कुठे मी. सांग प्रभू मजला, हो सांग प्रभू मजला. प्रभुवरा वंदन माझे तुला, प्रभुवरा वंदन माझे तुला. वंदन माझे तुला, प्रभुवरा वंदन माझे तुला.
चरणी दंग मी झालो तुझी या भजनी लीन मी होनी आलो चरणी दंग मी झालो तुझी या भजनी सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तू मज पतिता लाभला हो मज पतिता लाभला प्रभुवरा वंदन माझे तुला प्रभुवरा वंदन माझे तुला वंदन माझे तुला प्रभुवरा वंदन माझे तुला सेवा कराया तुझ आळवाया बुद्धी आम्हा दे तव गुण गाया हो सेवा कराया तुझ आळवाया बुद्धी आम्हा दे तव गुण गाया स्वीकार मजला हे प्रभुराया स्वीकार मजला हे प्रभुराया प्रार्थना ही तुझला हो प्रार्थना ही तुझला प्रभुवरा वंदन माझे तुला प्रभुवरा वंदन माझे तुला प्रभुवरा वंदन माझे तुला प्रभुवरा वंदन माझे तुला जुबिली वर्ष 2025 साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यामध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करो. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंत काळ प्रकाशित हो. या जुबिली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्ग राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. यशाया या पुस्तकातून घेतलेले वाचन.
तो भांगलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बळ देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले किंवा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उठतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रभूचा हा शब्द. जुबली वर्षातील तीर्थयात्रा आपल्याला नव्या जीवनाची, नव्या उमेदीची जाणीव करून देते. ही नवी उमेद, नवीन आशा कुठून प्राप्त होते? पोप फ्रान्सिस म्हणतात, द सोर्स ऑफ ऑल न्यूनेस इज द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला ही नवीन शक्ती, नवीन ऊर्जा, नवीन आशा प्राप्त होत असते. आणि म्हणून आपण हा जो श्रद्धेचा प्रवास केलेला आहे, त्या प्रवासाचं ध्येय आपलं जीवनाचं परिवर्तन, आपल्या जीवनाला एक नवीन दिशा, आपल्या जीवनाला एक नवीन आशा. आणि ही जी आपली यात्रा आहे, त्या यात्रेचा जो काही समारोप हा रोममध्ये, म्हणजेच प्रेषितांच्या बरोबर एकरूपता दर्शविणारा हा प्रवास आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण लक्षात घ्यायचं आहे की परमेश्वर आपल्याला नवीन जीवन जगण्यासाठी, आशेचं जीवन जगण्यासाठी अनेक संध्या उपलब्ध करून देत असतो. आपण जेव्हा प्रार्थना करतो, आपण जेव्हा श्रद्धेची साक्ष देतो, तेव्हा ही नवीन संधी आपल्याला जाणवते. आणि या नवीन संधीचा आपण जेव्हा पुरेपूर उपयोग करतो, तेव्हा निश्चितच आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त होत असतो. आणि म्हणून या जुबली वर्षामध्ये पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला अनेक असे उपक्रम दिलेले आहेत. या सर्व उपक्रमामधून पोप आपल्याला एकच संदेश देत आहे की आपण कधी निराश व्हायचं नाही, आपण आपली श्रद्धा घेऊ द्यायची नाही. यशा संदेश तर म्हणतो, थकायचं नाही, आपण घाबरायचं नाही, तर गरुडाप्रमाणे आपण झेप घ्यायची. आणि तारुण्यामधली उमेद जी आहे ती आपण जागृत करायची, की जेणेकरून हा जुबली वर्षाचा जो अनुभव आहे तो आपल्याला एका नवीन ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, पवित्र आत्म्यामध्ये जीवन जगण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती प्राप्त करून देऊ शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस आपल्याला या प्रसंगी पश्चातापी चोर जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर क्रुसाला खेळलेला होता, त्याचं उदाहरण देतो. पोप म्हणतात, ही वॉज रिअली अ गुड थीफ. व्हाय वॉज ही रिअली अ गुड थीफ? कारण अख्खं आयुष्यभर त्याने चोऱ्या केल्या आणि अगदी मरणाच्या जवळ फेकलेलं असताना त्यांनी स्वर्ग राज्य देखील चोरलं. ही रॉब्ड पॅराडाईज. इतका तो चांगला चोर
समेटासाठी, ऐक्यासाठी, एकोप्यासाठी पोप फ्रान्सिस आपल्याला आमंत्रण करीत आहे. त्यासाठी आपल्याला पश्चाताप केला पाहिजे, एक चांगलं पुंसार केलं पाहिजे, पापाची कबुली दिली पाहिजे आणि ते पाप पुन्हा न करण्याचा निश्चय केला पाहिजे. आणि हे जेव्हा घडेल तेव्हा निश्चितच त्या पश्चातापी चोराप्रमाणे स्वर्ग राज्याचा अनुभव घेण्यासाठी पुनरुत्थान समयी आपण प्रभू बरोबर उठू. आणि प्रभू उठला आहे ह्याचा अनुभव आपल्याला येईल आणि आपल्या जीवनाला, ख्रिस्ती श्रद्धेला एक नवीन अर्थ प्राप्त होईल. आपल्याबरोबर अनेक जण असे जर पश्चाताप करू लागले, आपल्याबरोबर सर्वांनी जर आपल्या पापाची कबुली दिली आणि पुनसार केला आणि ती पापं पुन्हा न करण्याचा प्रयत्न केला, तर एक सुंदर समूह, एक चांगलं धर्मग्राम आपल्याला पाहायला मिळेल. आणि तीच या जुबली वर्षामध्ये पोप फ्रान्सिस आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण स्वतः पश्चाताप करावा आणि इतरांना पश्चाताप करण्यासाठी आपण प्रवृत्त करावं. आणि ही श्रद्धेची साक्ष जणू काही आपल्यामध्ये एक नवीन आशा, नवीन शक्ती, नवीन उमेद निर्माण करू शकते. आणि आपली तीर्थयात्रा ह्याचा अनुभव आपल्याला निश्चितच येईल. या क्रूसाच्या जुबली वर्षाच्या क्रूसाच्या तीर्थयात्रेमध्ये आपण सहभागी झालो आहोत. त्याद्वारे परिवर्तनाचा अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा, आपलं जीवन बदलावं, आपल्या जीवनाचं नूतनीकरण व्हावं आणि आपण स्वर्ग राज्याचे जणू काही साक्षीदार बनावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. आमची दररोजची
कृपा पूर्णमयी प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या फळाचे फळ येशू. हे पवित्र आहे देवाचे माते, आम्हा पापींसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे कारण व्हावे आणि सर्वांनी तुझ्या सत्याची ओळख प्राप्त करून द्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या प्रार्थनांतर्गत पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे शुभशोभांचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तो एकच खरा देव आहे. तुला आणि येशू ख्रिस्ताचा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवले त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगायुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमच्या स्वामी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, संत थॉमस भारताच्या प्रेषिता, संत गोन्झालो गार्सिया व संत फ्रान्सिस झेवियर आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, बाळ येशूच्या संत तेरेसा धर्मप्रसाराच्या कैवारिणी, संत पेत्रा या धर्मक्रमाच्या आश्रयदात्या, स्वर्गातील भाकर तू त्यांना दिली. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंटात आपले दुःख व मरणाच्या आम्हासाठी स्मरण ठेवले आहे, तर आम्ही तुझी शरीरे रक्त यांची पवित्र रस्ते अशा प्रकारे आदरावे की आम्ही तुझ्या तारणाचे फळामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगायुग जिवंत राहतो व राज्य करतो. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे पवित्र हृदय धन्य असो.
चर्चपर्यंत आलो आहोत. आणि यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून तयारी चालू होती आणि त्या बाबतीत विशेष मेहनत आपले बिशप थॉमस, त्यानंतर जुबिली वर्षाचे संयोजक फादर रॉबर्ट गोन्साल्विस, आपले पाचही टीम, त्यापैकी 4 डीन्स यांनी या आपल्या सर्व ठिकाणच्या तीर्थयात्रेचं संयोजन केलेलं आहे. विजय अल्मेडा, फादर अनिल परेरा, फादर मायकल रोझारिओ आणि फादर डॉमिनिक डियाब्रिओ. याच वेळेला तलासरी येथे देखील तीर्थयात्रा सुरू आहे आणि त्यासाठी तेथील टीम फादर जेम्स डी सिल्वा यांनी तलासरी, कामनगाव, आशागड येथून डहाणूपर्यंत तो जुबिलीचा क्रूस जसा इथे आहे तसाच नेलेला आहे. विशेष म्हणजे यासाठी रमेश श्राईनचे रेक्टर फादर एरिक अल्फॉन्सो आणि आपल्या या चर्चचे, सेंट पीटर चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर लुईस ब्रेटो यांचे आम्ही विशेष आभार मानतो. मार्गावर अनेक ठिकाणी आम्हाला लोकांचा उत्साह, उमेद आणि ऊर्जा पाहायला मिळाली. काही जणांनी वेगवेगळ्या रीतीनं क्रिस्तधारी प्रभू येशू ख्रिस्त याच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे. या जुबिली वर्षाच्या निमित्तानं हे औचित्य साधून आपले पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला जे आत्मपरिवर्तनासाठी आवाहन केलेलं आहे त्याला धरून आपल्या धर्मप्रांताचे प्रमुख बिशप थॉमस डिसूझा यांनी सुंदरसा उद्घाटनाचा संदेश रविदी येते आणि आता यापुढे आपल्याला काय करायचं आहे या संबंधीचा निरोप घेतेवेळी आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी बिशप थॉमस आणि संपूर्ण टीमचे विशेष आभार मानत असताना आपली जी तरुणाई आहे त्यांचा यामध्ये मोठा वाटा आहे आणि त्यांना घडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारे आपले फादर क्रिस्टोफर वाज आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. या सर्वांचे आम्ही आभार मानत नाही, आम्ही आपले अभिनंदन करत आहोत आणि या तीर्थयात्रेद्वारे आपल्याला आत्म परिवर्तनाचा जो संदेश आहे तो आपण बरोबर घेऊन आपल्या पुढच्या जीवनासाठी वाटचाल चालू ठेवूया. परत एकदा मीडिया कमिशनचे विशेषरित्या आभार मानतो, कारण या मीडियाद्वारे आपण जी आलेली काही ही तीर्थयात्रा आपण करत आहोत यावेळी आपल्याला जे जे काही घडत आहे ते आपल्याला काही दिवसांनी यूट्यूबवर सुद्धा पाहायला मिळेल. म्हणून या बाबतीत लक्ष घालणारे आपल्या मीडिया कमिशनचे संचालक फादर रेमंड ट्रुमाव यांचे देखील आणि त्यांची जी टीम आहे सुमित यांच्याबरोबर त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. विशेष म्हणजे ज्या 3 जीप्स आपल्याला दिलेल्या होत्या त्या सेबॅस्टियन गोन्साल्विस गोक्युराची त्यांची ती मुख्य जीप होती, विशेषरित्या ती सजवलेली. त्याचबरोबर आपल्या गिरीज डोंगरी येथे राहणारे निकोलस डिसूझा यांचे सुपुत्र यांनी त्यांची जीप दिलेली होती. त्याचप्रमाणे पाली येथील श्री सिल्वेर यांनी त्यांची जीप दिलेली होती, त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो. या अनंत आहे, परंतु विशेषतः आपण 4ही पोलीस स्टेशनला कळवलेलं होतं. वसई पोलीस स्टेशन, नालासोपारा, विरार आणि अर्नाळा, आणि त्यांनी त्यांची कुमक आपल्याबरोबर दिलेली होती, आपल्याबरोबर पोलिसांचं पाठबळ होतं. त्यामुळे संपूर्ण प्रवासामध्ये जी आपण यात्रा सुरू केली होती त्याचं रूपांतर निश्चितपणे तीर्थयात्रेमध्ये झालेलं आहे.
त्याबद्दल परत एकदा आपण प्रभू परमेश्वराचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया, त्याचा गौरव करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. गॉड इज गुड ऑल द टाइम. जीवानी लोक पावते प्रज्ञा तुझ्या वचनांत. विखुरलेल्या दुर्बल पुत्र कन्यास कवसे निवास तव प्रिय पुत्रा. सौम्यनि सहनशील आशोदय सकला रक्षील. स्वर्गनिधरा पुनर्निर्मियली जीवनात्मा फुंकुनी केलेसी मुक्त. देव प्रसवे पुत्रा मनुज केले सर्वांसाठी सापडे जयाना.